बातमी पालघरमधून पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। केळवे, माहीम, बोईसर आणि मनोर परिसरामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। सखल भाग जलमय झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी विनायक पवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। विनायक, पालघरमध्ये 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय, आत्ताची नेमकी काय स्थिती आहे? नक्कीच गेल्या 24 तासापासून पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हा पडत आहे. त्यामध्ये पालघर, केळवे, माहीम तसेच बोईसर, मनोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. पालघर या ठिकाणी आज सकाळच्या सुमारास रेल्वे ट्रॅकवरती पाणी साठलं होतं. त्यानंतर सफाई या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरती पाणी साठलं होतं. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या ठीक होत्या. आहे। त्यानंतर 1.5 तासानंतर काही गाड्या ज्या आहेत त्या सुरळीत चालू होत्या. मुंबई हमदाबाद महामार्गावर ढेकाळ या ठिकाणी पाणी साठलं होतं. 1.5 तासानंतर हा महामार्ग सुरू करण्यात आलेला आहे. सध्याही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी वारे तसेच पावसाची जी सुरुवात आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालघर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अलर्ट करण्यात आला आहे. ठीक आहे। अत्यावश्यक सेवा असेल तरच बाहेर पडण्याचा पडू नको असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. जगदीश. ठीक आहे विनायक, तुम्ही असेच जोडलेले राहा। सुरुवातीलाच बातमी आहे मिसिंग लिंक संदर्भात। मिसिंग